श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र ग्रंथाचे मनोभावे वाचन किंवा पारायण केल्याने सर्व संकटांचे निवारण होते आणि जीवनात सुख, शांती व गुरूंची अपार कृपा प्राप्त होते. दत्त संप्रदायात या ग्रंथाला 5वा वेद मानले गेले असून हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून देवी शक्तीचे भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक वरद ग्रंथ आहे. गुरुचरित्र वाचण्याचे प्रमुख फायदे काय? संकट निवारण. जीवनात येणाऱ्या गंभीर संकटांमधून बाहेर पडण्याचा अचूक मार्ग सापडतो. कौटुंबिक सुख आणि शांती. घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होऊन प्रसन्नता, चैतन्य आणि एक वेगळाच आनंद निर्माण होतो. दोषमुक्ती. योग्य संकल्प करून पारायण केल्यास प्रखर पितृदोष किंवा वास्तुदोष शांत होतात. आजारपणातून मुक्ती. ग्रंथातील प्रत्येक अक्षरात मंत्र सामर्थ्य असल्याने शारीरिक व मानसिक व्याधी नष्ट होतात. मनोकामना पूर्ती. विशेषतः संतान प्राप्ती, विवाह किंवा नोकरीतील अडथळे दूर होण्यासाठी हे वाचन फलदायी ठरते. 4 पुरुषार्थाची प्राप्ती म्हणजेच भक्ताला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थाची प्राप्ती होते. तर याचे काही विशेष नियम, अध्यायाचे विशिष्ट फल आहे. अध्याय क्रमांक अध्याय 14 आणि 18 या अध्यायाचे वाचन केल्याने कठीण संकटातून सुटका आणि कर्जातून मुक्ती मिळवली जाते. अध्याय 39 अपत्य सुख किंवा संतान प्राप्तीसाठी अत्यंत गुणकारी. अध्याय 40 आणि 45 कुष्ठरोग आणि गंभीर तत्वविकार बरे होण्यास मदत होते. अध्याय 51 व 52 गुरूंची प्रखर भक्ती, आशीर्वाद आणि आत्मिक शांती लाभते. पारायण करताना पाळावयाचे महत्त्वाचे नियम. श्री गुरुचरित्र हा अत्यंत कडक आणि जागृत ग्रंथ असल्याने त्याचे वाचन करताना काही नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले जाते. शुचिता आणि सोबळे. वाचन करताना अंतर्बाह्य शुद्धता, शारीरिक व मानसिक स्वच्छता राखणे आवश्यक आहे. दिशा आणि आसन. नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून एकाच निश्चित जागेवर आणि वेळेवर बसावे. ब्रह्मचर्य. पारायणाच्या काळात 9 दिवस किंवा 7 दिवसाच्या सप्ताहात पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. व्यसन आणि आहार. या काळात सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, परान्न, कांदा, लसूण आणि कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे. स्पष्ट वाचन उरकण्याच्या घाईत न करता शांत, सुस्पष्ट आणि लयबद्ध पद्धतीने करावे. गुरुचरित्राचे पारायणाचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे सकारात्मक बदल सविस्तर समजून घेण्यासाठी पुढील माहिती नक्की ऐका. तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन केल्याने व्यक्तीच्या वैयक्तिक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवनात आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडून येतात. हा ग्रंथ केवळ वाचनाचा नसून तो जगण्याचा मार्ग दाखवतो. गुरुचरित्राचे नियमित वाचनाने किंवा पारायणाने मानवी जीवनावर होणारे मुख्य बदल असे आहे. मानसिक आणि भावनिक बदल. अतिविचारांपासून मुक्ती. मनातील भीती, नैराश्य आणि अकारण येणारा ताण पूर्णपणे नष्ट होतो. आत्मविश्वास वाढतो. कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते आणि मनाला आंतरिक बळ मिळते. चित्तशुद्धी. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू शांत होऊन विचारांमध्ये सात्विकता येते. वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनातील बदल. घरातील भांडणे संपतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी, प्रेम आणि सुसंवाद वाढतो. घरामध्ये शांततेचे वातावरण तयार होते. आर्थिक स्थैर्य. नोकरी किंवा व्यवसायातील नड संपून प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. उत्पन्नाचे स्रोत स्थिर होतात. व्यसनाधीनता दूर होते. वाईट संगती सुटते आणि माणसाची प्रवृत्ती चांगल्या कामाकडे, समाजसेवेकडे वळते. शारीरिक आणि आरोग्यविषयक बदल. दीर्घकालीन आजारातून आराम. ग्रंथातील सकारात्मक लहरीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार बरे होण्यास मदत होते. व्यग्रता दूर होऊन शांत झोप. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांचे मन शांत होऊन त्यांना शांत झोप लागते. आध्यात्मिक उन्नती. अहंकार नष्ट होतो. मीपणाची भावना गळून पडते आणि ईश्वराप्रती, विशेषतः दत्तगुरूंवर असणारी श्रद्धा दृढ होते. कर्माची जाणीव. आपण जे पेरतो तेच उगवते या कर्मसिद्धांताची खोलवर जाणीव झाल्यामुळे माणसाच्या हातून पाप कर्मे घडणे बंद होते. गुरूंचे अदृश्य संरक्षण. साधकाला प्रत्येक वळणावर गुरूंचे मार्गदर्शन आणि अदृश्य संरक्षणाची अनुभूती येऊ लागते.
तर हे बदल प्रकर्षाने जाणवण्यासाठी काय करावे? हे बदल एका रात्रीत घडत नाहीत. त्यासाठी ग्रंथावर दृढ विश्वास आणि शरणागती भाव असावा लागतो. केवळ यांत्रिक पद्धतीचे वाचन न करता त्यातील कथांमधून मिळणारा बोध प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्यास हे बदल वेगाने घडून येतात. श्री स्वामी समर्थ.